नमस्कार मित्रांनो, मी आहे विनय जाधव आणि आजची ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्याची। ही घटना मार्च 2024 ची आहे, जेव्हा सरधना कोतवाली क्षेत्रात असा एक प्रकार समोर आला ज्याने संपूर्ण शहर हादरवून सोडले। 15 मार्च 2024 च्या सकाळी 7 वाजता मेरठमधील गांधीनगर भागात राहणाऱ्या व्यापारी राजेश गुप्ता यांच्या पत्नी सुमित्रा देवी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली। त्यांचा 22 वर्षीय मुलगा आदित्य गुप्ता 2 दिवसांपासून बेपत्ता होता। सुमित्रा देवी रडत सांगू लागली, साहेब, माझा मुलगा 13 मार्चच्या संध्याकाळी घरातून मित्रांना भेटायला निघाला होता। म्हणाला होता रात्री 10 वाजेपर्यंत परत येईल, पण तो 2 दिवस झाले परत आला नाही। ठाणेदार रमेश चंद्र यांनी गुन्हा दाखल करून लगेच तपास सुरू केला। आदित्य मेरठमधील एका खासगी महाविद्यालयात बीबीएचा विद्यार्थी होता। त्याचे शेवटचे वर्ष होते। घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो खूप शांत स्वभावाचा मुलगा होता, कधी कोणाशी भांडण करत नसे। पोलिसांनी आदित्यच्या मित्रांची चौकशी सुरू केली। त्याचा सर्वात जवळचा मित्र रोहित शर्मा याने सांगितले, आदित्यला काही दिवसांपासून त्रास होत होता। तो म्हणत होता कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे। आम्ही गंमत समजलो होतो। कोणत्या प्रकारचा पाठलाग? पोलिसांनी विचारले। तो सांगत होता, रात्री घरी परतताना कोणीतरी बाईकवरून त्याच्या मागे येत असे। 2-3 वेळा तर तो खूप घाबरला होता। पोलिसांनी आदित्यच्या मोबाईलचे कॉल तपशील काढले। समजले की 13 मार्चच्या संध्याकाळी सकाळचे 8:30 वाजता त्याचा शेवटचा कॉल एका अज्ञात नंबरवरून आला होता। हा नंबर बनावट होता आणि लगेच बंद झाला होता। 16 मार्चच्या सकाळी सरधनाच्या बाहेरील भागात एका शेताच्या कडेला स्थानिक लोकांना रक्ताचे डाग सापडले। पोलिसांनी फॉरेन्सिक पथक बोलावले। तपासात समजले की ते रक्त आदित्याचेच होते। त्यांना समजले की तिथे मोठी घटना घडली होती। रक्ताच्या जवळ आदित्याचा मोबाईल फोन पडलेला सापडला, जो पूर्णपणे तुटलेला होता। फोनच्या आतून सिम कार्ड गायब होते। पोलिसांनी घटनास्थळी तपास केला तर त्यांना एका कालव्यामध्ये मृतदेह सापडला। तो कोणाचा नाही तर तो आदित्याचाच होता। एसपी मेरठ अनिल कुमार यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत एक विशेष पथकाची स्थापना केली। आता हा प्रकार अपहरणातून संभाव्य हत्येचा प्रकार बनला होता। तपास पुढे सरकत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। आदित्यची कॉलेजची एक मुलगी प्रिया अग्रवाल हिच्याशी त्याची मैत्री होती। पोलिसांनी प्रियाशी बोलले तेव्हा ती खूप घाबरलेली दिसली। प्रिया, तू आदित्यबद्दल सर्व काही सांग, काहीही लपवू नकोस, इन्स्पेक्टर यांनी कडकपणे सांगितले। प्रिया रडू लागली, साहेब, आदित्य खूप चांगला मुलगा होता, पण काही महिन्यांपासून त्याला धमक्या येत होत्या। कोणत्या प्रकारच्या धमक्या? त्याच्या घरच्यांना नको होते की तो माझ्याशी बोलावे। मी दुसऱ्या जातीची आहे। आदित्यला अनेकदा अज्ञात नंबरवरून फोन येत होते, ज्यात म्हटले जात होते की प्रियापासून अंतर ठेव, नाहीतर भोगावे लागेल। पोलिसांनी आदित्यच्या कुटुंबाची सखोल तपासणी सुरू केली। राजेश गुप्ता हे एक यशस्वी व्यापारी होते आणि त्यांचा चांगला दबदबा होता, पण पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी बोलले तेव्हा काही विचित्र गोष्टी समोर आल्या। आदित्यचे काका विनोद गुप्ता यांनी सांगितले, राजेशला आदित्यची मैत्री आवडत नव्हती। तो म्हणत होता मुलगा बिघडला आहे, अनेकदा त्याला घरात रागवायचा। पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा पोलिसांना समजले की राजेश गुप्ता यांच्या व्यवसायात काही गडबड होती। त्यांच्यावर कर चुकवण्याचे अनेक प्रकरणे होती आणि काही स्थानिक गुंडांशी त्यांचे वैर होते। पोलिसांनी राजेश गुप्ता यांचे फोन रेकॉर्ड तपासले तर समजले की 13 मार्चच्या संध्याकाळी त्यांनी अनेक संशयास्पद कॉल केले होते। या नंबरांची तपासणी केल्यावर एक नंबर एका प्रसिद्ध गुन्हेगार मनोज सिंहचा निघाला। मनोज सिंहला अटक करून चौकशी केली गेली। आधी तो नकार देत राहिला, पण पुरावे त्याच्या विरुद्ध होते तेव्हा त्याने खरे सांगितले। राजेश गुप्ता यांनी मला 50,000 रुपये देऊन सांगितले होते की मी त्यांच्या मुलाला घाबरवावे। त्यांना वाटत होते आदित्य बिघडला आहे आणि चुकीच्या मुलीच्या चक्क्यात अडकला आहे। त्यांना हवे होते की मी आदित्यला इतके घाबरवावे की तो प्रियापासून अंतर ठेवावे। मनोज सिंगने पुढे सांगितले, पण जेव्हा मी आदित्यशी भेटलो तेव्हा तो खूप धाडसी निघाला। त्याने सांगितले की तो आपल्या प्रेमासाठी काहीही करू शकतो। जेव्हा मी त्याला धमकी दिली तेव्हा तो म्हणू लागला की तो पोलिसांत तक्रार करेल आणि तो माझ्याशी खूप तोड चालवत होता। मी रागात आलो। मी त्याला पकडले आणि जोराने ढकलले। तो पडला आणि त्याच्या डोक्याला दगड लागला। त्याचे खूप रक्त निघाले। मी समजलो की तो मेला आहे। मग तू काय केलेस? पोलिसांनी विचारले। मी घाबरलो। मी त्याचे शरीर जवळच्या कालव्यात टाकले आणि त्याचा फोन तोडून फेकला। राजेश गुप्ता यांचा फोन नंबर मी ब्लॉक केला आणि मी गावाकडे जाणार होतो। आता पोलिसांनी राजेश गुप्ता यांना अटक केली। आधी तर ते आपला गुन्हा मान्य करत नव्हते, पण जेव्हा त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल कळले आणि मनोज सिंगचे बयान व कॉल रेकॉर्डचे पुरावे समोर आले तेव्हा ते तुटले। मी माझ्या मुलाला मारायचा विचार पण नव्हते, राजेश रडत म्हणाला। मला फक्त त्याला धडा शिकवायचा होता। तो चुकीच्या मुलीच्या चक्क्यात पडला होता। आमची कुटुंबाची प्रतिष्ठा खराब होत होती। तू आपल्याच मुलाला धोक्यात आणलेस, पोलिसांनी सांगितले। मी मनोजला सांगितले होते फक्त त्याला घाबरवायचे होते, मारायचे नाही। पण त्याने एवढे बोलताच राजेशचा गळा भरून आला।
पोलिसांच्या तपासात समजले की राजेश गुप्ता यांना त्यांच्या पारंपरिक विचारसरणीमुळे आदित्य आणि प्रियाचे नाते सहन होत नव्हते. त्यांना वाटत होते की जातपातीच्या पलीकडचे नाते कुटुंबाची इज्जत खराब करेल. जेव्हा आदित्यने घरात सांगितले की तो प्रियावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो, तेव्हा राजेश खूप रागावले होते. त्यांनी आधी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, मग जबरदस्तीचा प्रयत्न केला, पण आदित्य आपल्या प्रेमावर ठाम होता. एका आठवड्यानंतर आदित्यचा मृतदेह कालव्यातून सापडला. शवविच्छेदनात पुष्टी झाली की त्याचा मृत्यू डोक्याच्या गंभीर दुखापतीमुळे झाला होता. राजेश गुप्ता यांना आदित्यच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अटक करण्यात आली. मनोज सिंगला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात हजर करून न्यायिक कोठडीत पाठवण्यात आले. सुमित्रा देवींचे स्वप्नांचे महाल कोसळले होते. एकीकडे तिचा प्रिय मुलगा मेला होता, दुसरीकडे तिचा पती तुरुंगात होता. प्रिया अग्रवाल यांनाही या दुर्घटनेचा मोठा धक्का बसला. हा प्रकार दाखवतो की कशी पारंपरिक विचारसरणी आणि जातीय भेदभावामुळे एक वडील आपल्याच मुलाविरुद्ध कट रचू शकतो. राजेश गुप्ता यांच्या मागासलेल्या मानसिकतेने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. जर राजेशने आपल्या मुलाच्या भावना समजल्या असत्या, जर त्यांनी आधुनिक विचारधारा स्वीकारली असती, तर आज ही दुर्घटना घडली नसती. प्रेमात कोणतीही जात नसते, पण काही लोक आपली जुनी विचारसरणी सोडू शकत नाहीत. राजेश गुप्ता यांनी आपली कुटुंबाची इज्जत वाचवण्याच्या चक्क्यात आपलेच रक्त वाहवले. आज ते तुरुंगात केवळ एक खुनी म्हणून ओळखले जातात, सन्माननीय व्यापारी म्हणून नाही. ही गोष्ट त्या सर्व आईवडिलांसाठी चेतावणी आहे जे आपल्या मागासलेल्या विचारसरणीमुळे आपल्या मुलांच्या जीवनाशी खेळतात. जोपर्यंत आपण हे समजणार नाही, तोपर्यंत अशा दुर्घटना होत राहतील. आता तुमचं या प्रकरणावर काय विचार आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.